व्हायला लागलं तुम्हाला? हेलिकॉप्टर बिघाडीचा कारण जे आपण मगाशी बोलत होतो की सिंगल इंजिन का ट्विन इंजिन सेफ्टी वाईज, हेलिकॉप्टर बिघाडीचं कारण फक्त इंजिन नसून खूप कमी लोकांना याची माहिती आणि ते माहिती करून देणं माझं कर्तव्य आहे की हेलिकॉप्टरमध्ये असंख्य रोटेटिंग पार्ट्स आहेत आणि प्रत्येक रोटेटिंग पार्टचं आपलं एक एक काम आहे आणि ते काम त्यांनी चांगल्या प्रकारे नाही केलं तर त्या रोटेटिंग पार्टनी चांगलं काम नाही केलं त्याचं जे निष्कर्ष आहे की त्याचा जो इफेक्ट आहे तो दुसऱ्या कुठल्या तरी पार्टवर पडतो. टेल गेअरबॉक्स आहे, टेल रोटर आहे, टेल रोटरचे जे चेंजिंग पिच चेंजिंग आर्म्स आहेत, मेन रोटर आहे, मेन रोटर फिरतो, तो गेअरबॉक्स आहे, ते श्वॉश प्लेट आहे, त्याच्यावरती पिच चेंजिंग आहे, तुम्ही रडर जे हलवता पायानी ते मागे जाऊन टेल रोटरवर त्याचा फरक पडतो. तर टेक्निकल faults in helicopters mainly arise either from the engine, but as much as the engine, the important parts are of the gear, tail rotor or main rotor gearbox. दुसरे चॅलेंजेस हेलिकॉप्टर फ्लाइंगला येतात ते लँडिंगच्या वेळेस आपण जेव्हा लँड करतो तेव्हा एक लक्षात घ्या महत्त्वाची गोष्ट, आणि ही सगळ्यांना माहिती पाहिजे. ओव्हरऑल आपली ॲज अ कंट्री हेलिकॉप्टर ऑपरेशन्सबद्दलचं आपलं थोडंसं ज्ञान का वाढायची गरज आहे. आम्ही खूप वेळा बघतो, अरे सर तुम्ही तर म्हटलं ते 4 पॅसेंजर, आता काय झालं सर? बरं 4 पॅसेंजर इथनं शिर्डीला तर गेलो आपण सर, मग येताना आपण 6 का नाही आलो? किंवा मी त्यांना काय नाही घेऊन येऊ शकत? तर ऑल ऑपरेशन्स इन हेलिकॉप्टर्स फॉर टेक ऑफ अँड लँडिंग हे वेटनी लिमिटेड असतात. आणि वेट जे तुम्ही घेऊन जाता ते काय, कॉम्बिनेशन ऑफ 2 गोष्टी आहेत. तुमच्याकडे फ्युएल, पायलटचा वेट तर क्लिअर आहे, हेलिकॉप्टरचं वेट पण क्लिअर आहे, ते काय चेंज होऊ शकत नाही. मग चेंज होणारं वेट कुठलं आहे? फ्युएलचं वेट आणि पॅसेंजरचं वेट, याला आपण टोटल ऑल ऑफ वेट म्हणतो. तुम्ही फ्युएल कमी करा तर पॅसेंजर जास्त घेऊन जा, पॅसेंजर कमी करा तर फ्युएल जास्त घेऊन जा, फ्युएल जास्त घेऊन गेला तर तुम्ही जास्त दूरपर्यंत जाऊ शकता. इथनं मला कोणी विचारलं तर मी म्हणेन इथनं मी अमरावतीपर्यंत जातो, पण जेव्हा मी इथनं अमरावती जातो तेव्हा माझ्याकडे पॅसेंजर लिमिटेशनमध्ये 1 किंवा 2 असतात. तुम्ही जर का 5 पॅसेंजर घेऊन मला सांगितलं तर मी औरंगाबादपर्यंत जाईन. रिझर्व्ह ठेवायचा असतो, वेदरप्रमाणे काय तुमच्या लिमिटेशन्स आहेत. कधी कधी तुम्ही मिलिटरी बेसेस किंवा एका पर्टिक्युलर एरियाला अवॉइड करत जाता, त्यामुळे लागणारा जो तुमचा टाईम आहे तो कधीतरी जास्त लागू शकतो, तर तुम्हाला फ्युएल जास्त ठेवावं लागतं. तर अशा सगळ्या कारणांमुळे हेलिकॉप्टर हे लँडिंग आणि टेक ऑफच्या वेळेस लिमिटेड बाय वेट आहे. तर तकनिकी कारणांमुळे हेलिकॉप्टर चॅलेंजिंग किंवा इन्सिडेंट्स होऊ शकतात, वेट पॅसेंजर. आणि एक महत्त्वाचं कारण आहे की हेलिकॉप्टर्स बॅड वेदरमध्ये त्यांची, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, ॲबिलिटी टू फ्लाय इन बॅड वेदर ही एका रीतीने कमी आहे ॲज कम्पेअर्ड टू फिक्स्ड विंग. राईट. कारण की त्याच्यातली असलेली जी इन्स्ट्रुमेंटेशन आहे त्याला टेक ओव्हर करायला वेळ लागणार, आणि फक्त पर्पज ऑफ इन्स्ट्रुमेंट्सनी फ्लाईंग करणं म्हणजे एका रीतीने आहे का? इज इट पॉसिबल? द आन्सर इज पॉसिबल, पण प्रत्येक गोष्ट जी पॉसिबल आहे ती प्रॅक्टिकल लाईफमध्ये तुम्ही करूच शकता याची तशी गॅरंटी कमी असते. आणि हेलिकॉप्टरचं दुसरं चॅलेंज हा आहे, जसं तू म्हणलास धुकं. एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी तुम्ही जेव्हा जाता फिक्स्ड विंगनी, तेव्हा तुम्हाला लँडिंग आणि टेक ऑफ या 2 डिपार्चर आणि डेस्टिनेशन इथलंच तुम्हाला वेदर हवं असतं ना. कारण की तुम्ही इथनं टेक ऑफ केला की 36,000 फुटावरती चढता, 30,000 फुटावरती चढता, त्यामुळे तुम्हाला तिथे वेदर तर क्लिअरच मिळणार, ढगांच्या वरती असता. या डेस्टिनेशन हेलिपॅडला जेव्हा एअरफील्डला येता तेव्हा तुम्ही ढगांमधनं येऊन लँडिंगसाठी येणार. पण हेलिकॉप्टर बिकॉज इट फ्लाईज लो, इट इज ऑलवेज इन अँड आउट ऑफ दिस रिजिम, आणि मधला टप्पा हा तुम्हाला अफेक्ट करतो हेलिकॉप्टर फ्लाईंगसाठी ढगांचा, जो फिक्स्ड विंगला करत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी इथनं चाललोय मुंबईला, मुंबईचा वेदर इज जस्ट अबाउट ओके, पुण्याचं वेदर ठीक आहे, पण मला लोणावळा बाऊल क्रॉस करायचा आहे ना. आणि लोणावळ्याला बिकॉज ऑफ व्हेरियस रिझन नेहमी पावसाळ्यात तर ढगाळ असतं. तर अरे इधर तो अच्छा है उधर भी अच्छा है, लेकिन सर बीच में से जो जा रहे हैं देन वाई कांट यू क्लाइंब 10,000 फीट? बिकॉज आय डोंट हॅव द अगेन द इक्विपमेंट विल नॉट सपोर्ट मी, की मी पुण्याच्या इथेच चांगल्या वेदरमध्ये मी 15,000 फूट क्लाइंब करीन, मुंबईला जाईन आणि मुंबईला डिसेंड करीन. पण माझ्याकडे जे हेलिकॉप्टर जे मी वापरतोय किंवा जे उडवतोय
त्याच्यामध्ये त्या प्रकारचं इन्स्ट्रुमेंटेशन नाही, हे डिसएडव्हान्टेज असतं. अपघाताचा विषय निघल्यावर एक कायम ऐकायला भेटतं ब्लॅक बॉक्स. ब्लॅक बॉक्स म्हणजे काय नेमकी कन्सेप्ट आहे, ते कसं वर्क करतं, ते थोडस आम्हाला खोलून दाखवायचं आज. ब्लॅक बॉक्स तर ब्लॅक बॉक्स हा पहिला म्हणजे ऑरेंज कलरचा असतो. त्याला ब्लॅक बॉक्स असं नाव म्हणा किंवा त्याला त्याच्यामध्ये तुमच्या विमान किंवा हेलिकॉप्टरमध्ये कुठल्या क्षणी काय घडलंय याची सगळी हिस्ट्री तुमच्या त्या ब्लॅक बॉक्समध्ये असते. कुठले तुम्ही टेम्परेचर किती होतं, टेम्परेचरचा राईज कसा झाला, वेगवेगळे जे तुमचे सेन्सर्स आहेत, तुमच्या पर्टिक्युलर प्लॅटफॉर्मवरती लावलेले सेन्सर्स आहेत, असंख्यता लाखोंमध्ये सेन्सर्स आहेत. त्या सेन्सर्सची सगळी इन्फॉर्मेशन इज ऑफ नो यूज जर का ती स्टोअर नाही झाली. मग ती स्टोअर झाल्यानंतर तुम्ही त्याचा उपयोग करून घेण्यासाठी, जसं तू म्हणतोस तसं ॲक्सिडेंटसाठी, काही वेळा हा जो डाटा आपण घेतो, मॉनिटरिंग डाटा, हा वेगवेगळ्या ठिकाणी ॲनलाइज होतो ॲट व्हेरियस कंपनी लेवल्स, आणि तिथला जो ॲनालिसिस करणारा जो सिनियर हे असतो, प्रोफेशनल असतो, त्याला जर का काहीतरी ट्रेंड जरी चुकीची वाटली, ट्रेंड, तरी तो बोलवून किंवा चौकशी करून त्या पर्टिक्युलर पायलटशी कॉन्व्हर्सेशन करून एका रीतीने अंडरस्टँड करू शकतो की हे का झालं. एक्झाम्पल तुला द्यायचं तर सपोज आपल्या घरातला कोण एक सदस्य आहे, त्याच्या बाईक आहे आणि त्या बाईकवरती आपण सेन्सर्स लावले आणि अपघात न हो अशीच इच्छा, पण न अपघात होता पण त्या बाईकचे जे ज्या प्रकारे त्या व्यक्तीने ती बाईक चालवली आज दिवसभरात त्याचे डेटा पॉईंट्स आपल्याला मिळाले, तर त्या डेटा पॉईंटवरनं आपण एका प्रकारची त्या बायकर बद्दलची एक इमेज पाठवू शकतो. अरे तू ना तो राईट टर्न बघ, इंडिकेटर तू फक्त 10 सेकंद आधी दिलास, नाही मी तर 1 मिनिट आधी दिला, नाही हे बघ ना, द डेटा इज नॉट टेलिंग मी द लाईज. सो दॅट इज द पार्ट ऑफ द ब्लॅक बॉक्स. तो व्हेरियस प्रकारे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल इनपुट स्टोअर होतात, त्याला डिसायफर करणं तेवढंच अवघड आहे, आणि वेगवेगळ्या क्रॅश सिच्युएशन्समध्ये तो सर्वाईव्ह व्हायला पाहिजे म्हणून तो बनलेला आहे. सो खूप थंड, खूप गरम, आग लागली, कुठल्या एका प्रकारे जोरात आपटला गेला तर कितीतरी जी पर्यंत, म्हणजे जी फोर्सेस पर्यंत इट कॅन विथस्टँड. हा जो डेटा आहे याच्यामध्ये जनरली व्हॉइस नसतो, त्याला म्हणतात व्हॉइस, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर. तो याच्याबरोबरच पॅरलल आहे. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर म्हणजे कॉकपिटमध्ये संभाषण जे चाललेलं आहे त्या एअर क्रू मध्ये, ते सगळं रेकॉर्ड होतं. ते तुम्ही जर का लावलं तर अहमदाबाद क्रॅशच्या वेळेस आता तुम्ही लावलं तर तुम्हाला कळेल दोघं काय बोलत होते. अपघात व्हायलाच पाहिजे असं नाही, तुम्ही तो ऐकू शकता. अरे तुमच्या दोघांचे जे सिस्टीम्स आहेत ना, त्या दोघं तुम्ही कॅप्टननी असं म्हणलं तेव्हा को पायलटने असाही टर्मिनॉलॉजी रॉंग यूज केली, याचं तुम्ही अनालिसिस इव्हन इन ट्रेनिंग करू शकता आणि एक फीडबॅक देऊ शकता की तुमचे 5 सॉर्टीज आम्ही ऐकल्या, तुमची टर्मिनॉलॉजी थोडी चुकते, त्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, त्यांनी तुला असं म्हटलं तेव्हा तू असा रिस्पॉन्स द्यायला पाहिजे होतास. सो कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर, फ्लाईट डेटा रेकॉर्डर, या दोन्ही इक्विपमेंटला मिळून CVR FDR म्हणतात, आणि याला आपण कोलेक्युअली ब्लॅक बॉक्स म्हणू शकतो, जो अपघाता झाल्यानंतर याच्यातनं इन्फॉर्मेशन काढणं इज डेफिनेटली वन ऑफ द बिगेस्ट reasons to have this, but there are various ways of extracting information and making use of this.